अजितदादा पवार यांच्या अपघातानंतर त्यावर अनेक शंका देखील उपस्थित केल्या जात आहेत आणि काल देखील शरद पवार गटाचे जे आमदार आहेत रोहित पवार यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत। या संदर्भात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमाताई अंधारे यांना नेमकं काय वाटतं किंवा यांच्या नेमक्या त्या संदर्भातली काय नेमकी भूमिका आहे ती देखील आपण जाणून घेणार आहोत। रोहित पवार यांनी काल ज्या पद्धतीने काही मुद्दे प्रकर्षाने जे काही उपस्थित केलेले आहेत, पत्रकार परिषद तुम्ही देखील बघितली असेल, काय नेमकं कसं काय वाटतं तुम्हाला या सगळ्याच्या? कालची रोहित पवारांची पत्रकार परिषद ही महाराष्ट्राला हादरवून टाकणारी होती। त्यातले जे धक्कादायक खुलासे होते, विशेषतः एक एक सेकंदाचा जो त्यांनी हिशोब मांडलेला आहे आणि त्या एकेका सेकंडवर काय काय फरक पडू शकतो। रनवे 29 क्लिअर असताना रनवे 11वर उतरण्याची केलेली घाई, व्हिजिबिलिटीच्या संदर्भाने प्रश्न, ऐनवेळेला पायलट बदलणे असेल किंवा VSR कंपनी चा DGCAवर होल्ड आहे, ह्या सगळ्या बाबी अत्यंत गंभीर होत्या। शेवटची स्लाईड मला जास्त महत्त्वाची वाटली, जे शेवटच्या स्लाईडमध्ये त्यांनी की दादा आमचे प्लास्टिक बॉटल वापरायचे ते काचेच्या बॉटलवर का आले, आणि हे सांगताना काहीही न बोलता त्यांनी ज्या पद्धतीने ती सिरिंज घुसवली, मला वाटतं की महाराष्ट्राच्या एकूण मनातल्या ज्या भावना आहेत, ज्या शंका कुशंका आहेत, त्या सगळ्या भावनांना त्यांनी वाट मोकळी करून दिली की काय त्यांना सांगायचं होतं, बिटवीन द लाईन काय पोचवायचं होतं ते। आणि निश्चितपणे ते ज्या पद्धतीने बोलत आहेत त्या पद्धतीने मला सुद्धा वाटतं की होय, दादांच्या घातपाताची आम्हाला शंका आहे आणि या सगळ्या संदर्भाने दादांच्या या संपूर्ण घात अपघात जे काही असेल त्याची आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणेकडून त्याचा तपास झाला पाहिजे असं आम्हाला निश्चितपणे प्रामाणिकपणे वाटत आहे। या सगळ्या पत्रकार परिषदेतनं एक मुद्दा उपस्थित केला, तो म्हणजे अर्थात पूर्व विदर्भातल्या एका नेत्याचा त्यांना फोन आला होता आणि त्यांच्या कुठल्या तरी महत्त्वाच्या फाईलवरती दादांना सही करायची होती, मात्र ती वेळेत पोहोचली नाही, दादांना पुढचा सगळा उशीर झाल्याचं पाहायला मिळालं। हा मुद्दा देखील तितकाच महत्त्वाचा आहे। पूर्व विदर्भातल्या नेत्याचं त्यांनी नाव नाही घेतलं, पण तो नेता नेमका कोण, काय तुम्हाला काही त्याचा अंदाज? नाही, मला एक नक्की वाटतं की काल जी पत्रकार परिषद रोहित पवारांनी घेतली, खरं तर ती पत्रकार परिषद किंवा ते सगळं जे प्रेझेंटेशन आहे ते प्रेझेंटेशन हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी किंवा नेत्यांनी करणं अपेक्षित होतं। विशेषतः ते प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे सारख्या बड्या नेत्यांनी यावर बोलणं अपेक्षित होतं। मला त्यावरनं सहज आठवलं, आपण काहीतरी पूर्व विदर्भातलं जे म्हणालात, मला वाटते पूर्व विदर्भात राष्ट्रवादीचा कोण नेता असेल? प्रफुल्ल पटेलांचा आहे, दुसरा कोणी नेता नाहीये। म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा पूर्व विदर्भातला बडा नेता जर म्हटलं तर कदाचित त्यांना मग प्रफुल्ल पटेलांच्या बद्दल बोलायचं होतं का, कारण दुसरा कुठला नेता तिथे दिसत नाही, हा एक भाग आहे। मात्र एक नक्की की आम्हाला कुठल्याही संस्थेवर, पक्षावर, संघटनेकडे आम्हाला अंगुली निर्देश करायचे नाहीत। तपास आंतरराष्ट्रीय यंत्रणेकडून व्हावा असं आम्हाला नक्की वाटतं। कोणावर, अमुक एका व्यक्तीवर किंवा पक्षावर किंवा संघटनेवर संशय आहे असं आम्हाला वाटत नाही, मात्र तपास झाला पाहिजे या मागणीला जर कोणी धुडकावून लावण्याचा प्रयत्न करत असेल, या मागणीला जर कोणी किंतु परंतु करण्याचा प्रयत्न करत असेल, तर मात्र अशा लोकांच्या हेतूबद्दल शंका वाटायला जागा आहे। हे विमान ज्या पद्धतीने रोहित पवार म्हणतात की आदल्या दिवशी सुरतला जाऊन आलं, नंतर मग ते बारामतीत आलं आणि त्या दिवशी तो अपघात घडला, हा देखील संशय कुठेतरी संजय राऊतांनी सकाळी जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये देखील व्यक्त केलेला आहे। तुम्हालाही तसंच काहीच वाटतं? बघा, या सगळ्या जर हा घातपात असेल तर या घातपाताला महाराष्ट्रातील एकूण सत्तांतर आणि दादांचं जे पुन्हा एकदा एक ब्लड चलेचा जो एक इमोशनल एक त्याला कॉर्नर आहे, तर दादा विलिनीकरणाच्या साठीचे फॉर होते किंवा दादांनी ज्या पद्धतीने पिंपरी चिंचवड निवडणुकांच्या प्रचाराच्या दरम्यान महेश लांडगेंच्या सोबत वाकयुद्ध रंगलेलं असताना भाजपच्या अनेक भ्रष्टाचाराच्या फाईल माझ्याकडे सुद्धा आहेत असं म्हणणं, अशा अनेक गोष्टी आहेत। आणि वारंवार दादा म्हणजे रोहित पवारांनी सांगितलेल्या गोष्टी आणि या गोष्टींची जर सांगड घातली तर दादांची पाण्याची बॉटल बदलणं किंवा दादांनी विमान कोणतं आहे त्याची काळजी घेत जा म्हणणं, दादांचा जो राजकीय सल्लागार कुणी आहे, या राजकीय सल्लागाराचं बहुतेक 200 कोटीचं वगैरे काहीतरी डील होतं असं ऐकण्यात आहे आमच्या। त्याने सुद्धा 2 विमानं विकत घेतली होती
अशी सुद्धा माहिती पुढे येत आहे. मग त्या सगळ्यांचा या गोष्टींशी काही संबंध आहे का? कारण नाही म्हटलं तरी दादांचे जे राजकीय सल्लागार आहेत ते सुद्धा या निमित्ताने वादाच्या भोवऱ्यात अडकलेले आहेत, हेही नाकारता येत नाही. दुसरा जो मुद्दा रोहित पवारांनी उपस्थित केला आहे तो सुनेत्रा पवार यांच्या शपथविधी संदर्भातला. म्हणजे अर्थात सुनेत्रा पवार यांची इच्छा नसताना तो शपथविधी झालेला आहे, घाई झालेला आहे असं रोहित पवारांचं म्हणणं आहे. तुम्हाला देखील तसं वाटतं की सुनेत्रा पवारांचा जो शपथविधी झाला तो घाईत केला गेला? हो, मला असं नक्की वाटतं, पण याच्यासाठी मी सुनेत्रा पवारांना दोषी धरू इच्छित नाही. त्याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीचं वातावरण भाजपाने तयार केलं होतं, कारण दादांच्या संदर्भाने एक मोठी सहानुभूतीची लाट निर्माण झाली होती आणि अगदी त्याच वेळेला दादांनी केलेले वेगवेगळे प्रयोग, त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या आलेख याच्या चर्चा माध्यमांमध्ये अधिक काळ रंगत गेल्या असत्या. कदाचित त्या भाजप आत्ता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका या सगळ्यांवर परिणाम करणाऱ्या ठरल्या असत्या. त्याचा परिणाम झाला सुद्धा, आपण बघितलं, निकालांमध्येही दिसलं. परंतु ती सहानुभूतीची लाट थोपवली गेली पाहिजे असं भाजपमधल्या एका मोठ्या वर्गाला निश्चितपणे वाटत होतं. ती लाट थोपवायची असेल तर दादांचं कार्यकर्तृत्व अधोरेखित होण्यापेक्षा पवार कुटुंबियांची सत्ता केंद्री वृत्ती आपण अधोरेखित करता येईल का, असा काहीसा प्रयत्न भाजपकडून झाला असं मला वाटतं. एक राज्यशास्त्राचे अभ्यासक म्हणून मला हे सगळ्या घडामोडींकडे बघताना अजून एक गोष्ट जी जाणवते ती अशी की ज्या परिस्थितीमध्ये सुनेत्रा पवार यांनी शपथविधी घेतला होता, तुम्हाला मला जितकं दुःख झालं असेल त्याच्या कितीतरी अधिक पटीने त्यांना झालं असेल. आफ्टर ऑल 37 वर्षांचा तो संसार आहे, तरीही त्या माऊलीला तो शपथविधी घ्यावा लागतो, कारण भाजपची दबावाची परिस्थिती ही अधिक जास्त त्यांच्यासाठी अवघड करून ठेवायचं काम मला असं वाटतं की तटकरे आणि पटेलसारख्या लोकांनी केली का. कारण तटकरे आणि पटेल हे पक्षाचा विचार करण्यापेक्षा NDA आणि NDAतल्या विशेषतः भाजपचा विचार करतायत असं आपल्याला तटकरेंच्या वेगवेगळ्या मुलाखतीत मांडलेल्या मतांवरून दिसतं. की ते वारंवार म्हणतायत की आम्ही NDA सोबत, NDA म्हणजे आम्ही भाजपसोबत, आम्ही भाजपचा विचार करणार, आम्ही भाजपसोबत जाणार. म्हणजे भाजप जे सांगेल ते पटेल आणि तटकरे ऐकतील आणि त्यानुसार सर्कमस्टान्सेस तयार करतील. आणि त्यामुळे तशा परिस्थितीमध्ये सुनेत्रा वहिनींना इच्छा नसताना सुद्धा शपथ घ्यावी लागली आणि महाराष्ट्रातल्या एका मोठ्या वर्गाच्या रोषाला सुद्धा सामोरं जावं लागलं. त्यांनी त्या रोषाला सामोरं जावं अशी परिस्थिती ठरवून भाजपकडून निर्माण करण्यात आली असं मात्र मला नक्की वाटतं. आज ज्या पद्धतीने सुनेत्रा पवार या दिल्लीत गेलेल्या आहेत, मग त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा वगैरे या सगळ्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. चर्चा ही देखील आहे की राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात आज पूर्ण विराम मिळेल किंवा त्या संदर्भातला जे काही निर्णय होईल आज दिल्लीत होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे, कारण राष्ट्रवादीचेही बडे नेते त्या ठिकाणी या सगळ्या भेटी दरम्यान उपस्थित आहेत. विलिनीकरणाचा प्रश्न हा मला वाटते 2 पक्षांचा प्रश्न आहे. त्यावर माझ्यासारख्या त्रयस्थाने मत मांडणं हे उचित होणार नाही. परंतु कालची जी काही पत्रकार परिषद रोहित पवारांची झाली आणि त्यांनी जे प्रश्न उपस्थित केले त्यावरून असं कळतंय की खासदार सुप्रिया सुळे यांनी अमित शहा यांची वेळ मागून घेतलेली आहे आणि देशाच्या संरक्षण मंत्र्याच्या समोर या विमान अपघाताच्या संदर्भाने आणि घातपाताची शंका असे सगळे मुद्दे घेऊन आज आमदार रोहित पवार सुद्धा त्यांना गृहमंत्र्यांना भेटणार आहेत आणि गृहमंत्र्यांशी ते त्या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. सो गृहमंत्री नेमके त्याला कसे रिस्पॉन्ड करतात आणि आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणांनी तपास करावा अशी जरी मागणी असली तरी त्यांच्या हस्तक्षेपाला भारत सरकार म्हणून देशाचे गृहमंत्री परवानगी देतात का, हा सुद्धा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा ठरतो. दुसरं, ज्या पद्धतीने चंद्रपुरात महापौर पदासंदर्भातली निवडणूक पार पडलेली आहे, मात्र काँग्रेसला पाठिंबा न देता तुमच्या संघटने अर्थात शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिलेला आहे, तिथे भाजपचा महापौर झाला. यावरच हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट इशारा दिलेला आहे की राज्यभर याचे पडसाद उमटतील असं काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचं म्हणणं आहे. हर्षवर्धनजी सपकाळ साहेब हे काँग्रेसचे या राज्यातील शीर्ष नेतृत्व आहे. त्यांच्याबद्दल आमच्या मनात आदराची भावना आहे.
कदाचित त्यांच्यापर्यंत जी माहिती पोचली ती अपूर्ण पोचली असेल आणि त्या अपूर्ण माहितीतून कदाचित ते व्यक्त झाले असतील. मात्र चंद्रपूरची जी स्थानिक परिस्थिती आहे, जी मी काल दिवसभर त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करते, त्यामधली स्थिती अशी होती की 6 नगरसेवक हे शिवसेना UBTचे, 24 24 भाजपाचे आणि 27 काँग्रेसचे होते. अशा सगळ्या स्थितीमध्ये काँग्रेस असेल किंवा भाजप असेल, दोघांनाही शिवसेना UBTचा पाठिंबा घेतल्याशिवाय सत्ता स्थापन करता येत नव्हती. शिवसेना UBTचा जो पहिला चॉईस होता तो अर्थातच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस होता आणि त्यामुळे काँग्रेसकडे त्यांनी त्या संबंधाने वारंवार चर्चा करण्याचा प्रयत्न केला होता. हे मी अत्यंत जबाबदारीने गांभीर्याने नमूद केलं पाहिजे की काँग्रेसचे नेते सन्मान्य वडेट्टीवारजी सुद्धा या गोष्टीला अनुकूल होते. जो फॉर्म्युला त्यात होता की महापौर काँग्रेसचा आणि उपमहापौर हा शिवसेना UBTचा, सो वडेट्टीवारजी पण त्याला अनुकूल होते. मात्र खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या भूमिका थोड्याशा आमच्या आकलनाच्या पलीकडच्या आहेत. मला वाटतं की काँग्रेसचे राज्यातलं नेतृत्व हर्षवर्धन सपकाळ साहेब याही गोष्टीची नोंद घेतील की प्रतिभाताई धानोरकरांच्या भूमिकांमुळे चंद्रपूरमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली. चंद्रपूरमधला जो गोंधळ आहे तो निव्वळ आणि निव्वळ हा प्रतिभाताई धानोरकरांच्यामुळे झालेला गोंधळ आहे आणि असा गोंधळ समजा जर झाला असता तर कदाचित आमची जी स्थानिकची तिथली संघटना आहे त्याच्यात एक विस्कळीतपणा येण्याची शक्यता निर्माण झाली असती. अशा सगळ्या स्थितीमध्ये जर सगळ्या स्थानिकच्या निवडणुका, मग त्या नगर परिषदेच्या असतील, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या असतील किंवा अजून काही, या सगळ्या निवडणुकांमध्ये आम्ही अधिकार त्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिलेले होते. कुठेही शीर्ष नेतृत्वाने त्यामध्ये ढवळाढवळ केली नव्हती. त्यामुळे निकालानंतर कुठे काही सत्ता स्थापन करायची आहे, काही गोष्टी असतील तर स्थानिकच्या लोकांना ते अधिकार अर्थातच होते. याचाच अर्थ चंद्रपूरमध्ये संदीप गिरे जे आमचे शिवसेना UBTचे पदाधिकारी आहेत, या UBTच्या पदाधिकाऱ्यांनी तिथे त्यांच्या पद्धतीने एक निर्णय घेतला आणि तो निर्णय घेताना त्यांनी सुद्धा अत्यंत उद्विग्नतेने की प्रतिभाताईंकडून आम्हाला सहकार्याची अपेक्षा होती अशा पद्धतीचं वक्तव्य केलं. मला वाटते सपकाळ साहेब याही गोष्टीचा विचार करतील. निश्चित. पण या सगळ्या पराभव हा काँग्रेसचा फार मोठा पराभव आहे आणि भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी उद्धव ठाकरे, शरद पवार हे सोनिया गांधींकडे आले होते असं नाना पटोले म्हणतायत. नाही, मी काय म्हटलं की नाना पटोले असतील किंवा हर्षवर्धन सपकाळजी असतील किंवा वडेट्टीवारजी असतील, हे सगळे सन्माननीय नेते आहेत. निश्चितपणे काँग्रेसच्या सगळ्याच नेत्यांबद्दल आमच्या मनात प्रचंड आदराची भूमिका आहे. अडचण कुठे झाली आहे? अडचण चंद्रपूरच्या स्थानिक काँग्रेसमध्ये झालेली आहे. स्थानिक काँग्रेसमधले वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यातला जो वाद आहे त्या वादामध्येही वडेट्टीवारांनी बऱ्यापैकी जुळवून घेण्याची भूमिका घेतलेली होती. परंतु धानोरकर मॅडम मात्र त्याला अजिबातच अनुकूल नव्हत्या. त्यामुळे तयार झाली ही गोंधळाची स्थिती आहे. पण मग आता या सगळ्या याच्यामुळे कुठेतरी काँग्रेसच्या अंतर्गत वादामुळे किंवा अंतर्गत गोंधळामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली असं तुम्हाला थेट म्हणायचं? मला हे राज्याच्या संदर्भाने अजिबात बोलायचं नाही. मला हे फक्त आणि फक्त चंद्रपूरचं जे स्थानिक समीकरण आहे तेवढ्यापुरतंच हे मर्यादित आहे. चंद्रपूरच्या स्थानिक समीकरणामध्ये वडेट्टीवार धानोरकर हा जो वाद आहे त्यामध्ये धानोरकरांच्या भूमिका या अनाकलनीय होत्या, ज्यामुळे संघटनात्मक विस्कळीतपणा येऊ शकला असता आणि म्हणून कदाचित तिथे ती जी सत्तेची जी जोडतोड आहे ती जोडतोड झालेली आहे असं वाटतं. मुंबईत नवनिर्वाचित महापौर झालेले आहेत ऋतू तावडे. त्या ज्यावेळी या सगळ्या महापौरपदी विराजमान झाल्या त्यावेळी त्यांचं म्हणणं होतं की जे काही बांगलादेशी आहेत मुंबईतले त्यांना आम्ही हटवण्यासंदर्भातला निर्णय घेऊ किंवा तशा पद्धतीची कारवाई देखील सुरू करण्यात आलेली आहे. यावर संजय राऊत देखील त्यांनी या सगळ्या मुद्द्यांवरती भाष्य केलं होतं. त्यावर ऋतू तावडे यांचं म्हणणं की संजय राऊतांना टीका करण्याशिवाय दुसरं काही काम नाही आहे, त्यांची आम्ही फार काही दखल घेत नाही आहे, आम्हाला फार अपेक्षेने मुंबईकरांनी त्या पदावरती पाठवलेलं आहे असं ऋतू तावडे यांचं म्हणणं आहे. बाटगा अधिक कडवा असतो. नवी माणसं जरा जोशात बोलत असतात. ऋतू तावडे नवीन आहेत, महिला म्हणून आणि मराठी महापौर म्हणून त्यांना मी निश्चितपणे शुभेच्छा देते. पण मला असं वाटतंय की त्या हळूहळू राजकीय संस्कृती शिकतील, हळूहळू राजकीय काय म्हणता येईल त्याला
वर्तनशास्त्र काय असतं ते वर्तनशास्त्रसुद्धा त्या शिकून घेतील आणि कुणाबद्दल काय बोलावं या संबंधाने त्यांच्याकडे निश्चितपणे त्यांना ती आचारसंहिता कळेल. तुर्तास एवढंच की जर बांगलादेशी लोकांना हुसकावून लावण्याचा आणि सगळे बांगलादेशी बाहेर काढण्याचा उपक्रम रितू तावडे यांनी हातात घेतलाच असेल तर त्याची सुरुवात त्यांनी सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या आशीर्वादाने ज्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आपल्या देशात आश्रयाला आलेल्या आहेत त्यांना बाहेर काढण्यापासून करावी. जर रितू तावडेंची हिंमत असेल तर त्यांनी बांगलादेशच्या नेत्या आमच्या देशात काय करत आहेत हा प्रश्न विचारण्याची हिंमत, मोदींना हा प्रश्न विचारण्याची हिंमत त्यांनी दाखवावी. आम्ही निश्चितपणे एक महिला भगिनी आमची लढते म्हणून तिच्यासोबत असू. मराठीचा मुद्दा सातत्याने मुंबईमध्ये पाहायला मिळाला होता. त्यामध्ये कृपाशंकर सिंग यांनी पुन्हा एक मुद्दा उपस्थित केला की प्रियांका चतुर्वेदी ज्या तुमच्या पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार आहेत त्या यांना कशा पद्धती कुठून आल्यात, यांना राज्यसभेसाठी मराठी माणूस मिळाला नाही का असं ते त्यांनी आरोप केला. हे बघा, मराठी भाषा येणं आणि मराठी भाषेबद्दलची आपुलकी असणं अशा दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एकतर प्रियांका चतुर्वेदी या आमच्या पक्षाच्या सदस्य आहेत. आमच्या पक्षातनं आम्ही कुणाला उमेदवारी द्यायची कुणाला नाही द्यायची हा सर्वस्वी कॉल आमचा आहे. त्यासाठी आम्ही कृपाशंकर सिंहांना विचारायची गरज नाही, कारण कृपाशंकर सिंह माझा पक्ष चालवत नाहीत, हा एक भाग आहे. दुसरं असं की जेव्हा राज्यसभेत एखादा नेता पाठवायचा असतो तर त्यावेळेला त्याच्या काही क्वालिटीज तपासाव्या लागतात, जसं की त्याचं मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषांवरचं प्रभुत्व. कारण पार्लमेंटमध्ये नो डाऊट मातृभाषामध्ये बोलायला सुद्धा परवानगी आहे आणि ते बोलता येऊ शकतं. मात्र तरीसुद्धा कधी कधी काही पार्लमेंटरी कमिटीज असतील तर त्यावेळेला त्यांच्याकडे सगळ्या प्रकारच्या आंतरराष्ट्रीय भाषांचं प्रभुत्व असणं गरजेचं असतं. आणि अशाच दृष्टिकोनातून आमच्याकडे अनिल भाऊ देसाई असतील, अरविंदभाई सावंत असतील, जे की अस्खलित इंग्रजीत बोलणारे लोक आहेत, जे हिंदी उत्तम बोलणारे आहेत आणि ज्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्यांना मुद्दे चांगले मांडता येतात. सो मला वाटते की कृपाशंकर सिंहांचा मुद्दा अतिशय बालिश आहे, त्यावर काही फार व्यक्त व्हावं असं मला अजिबात वाटत नाही. धन्यवाद. तर आपण बघितलं तर चंद्रपूरचा मुद्दा असू दे किंवा काल ज्या पद्धतीने रोहित पवार यांनी अजित पवारांच्या या संपूर्ण अपघातावरती जो काही संशय व्यक्त केलेला आहे त्यावर सुषमा अंधारे यांनी देखील त्यांचं देखील म्हणणं की या सगळ्या अपघाताची आंतरराष्ट्रीय पातळीवर आंतरराष्ट्रीय एजन्सीकडून चौकशी करण्यात यावी असं देखील त्यांचं म्हणणं आहे. आणि दुसरा मुद्दा अर्थात ज्या रितू तावडे आहेत त्यांना देखील सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिलंय. कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.